श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर, बाबा रमावर, साई बाबा रमावर। शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा। याहो याहो अवधेदन करू बाबांशी वंदन, सायंशी वंदन करू बाबांशी वंदन। गणू मने बाबा साई धाव पाव माझी आई, पाव माझी आई धाव पाव माझी आई। घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे। प्रेमी अलंगिन आनंद पूजिन भावे वाळील म्हणेन नाम। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। तर शिर्डी हेच माझे पंढरपूर आणि विठ्ठल भक्ती कशी असते। साईबाबांनी संत दासगुरु महाराजांना पांडुरंगाचं रूपात दर्शन दिलं। आमचे गुरुवर्य महंत काशिकानंद महाराज यांनी हा सोहळा सुरू केला आणि शिर्डी आणि पंढरपूर बाबांच्या काळातही जवळ होतं आणि आजही जवळ आहे। आपण शिर्डीच्या साईबाबांच्या नावाने जी पालखी घेऊन जातात ती परंपरा सुरू केली आहे, त्याबद्दल मी शिर्डी ग्रामस्थांचे काशिकानंद महाराजांचे मनापासून आभार मानतो। तसेच आपण देवीमध्ये सर्वजण जातात, मागे दुर्दैवाने अपघाती घटना घडली। साईबाबांना मी प्रार्थना करतो की आपला प्रवास सुखाचा हो, तसेच सर्व वारकऱ्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी साईसाठी प्रार्थना करत थांबतो। तसेच या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बंधू उपस्थित आहेत, त्यांचे दिंडी सोहळ्याच्या वतीने आभार मानतो। विठ्ठल भक्तीचं प्रतीक आज या ठिकाणी ही पायी दिंडी शिर्डीहून पंढरपूर जात आहे। यामध्ये जे सहभागी वारकरी आहेत सर्वांना संस्थांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। आपल्या सगळ्यांचा प्रवास सुखद हो ही विठ्ठलचरणी शाळेचरणी प्रार्थना। धन्यवाद। शिर्डीचं आणि पंढरपूरचं जे नातं जे आहे ते बाबांच्या कालावधीपासून आहे। शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर ही बाबांची आरती आहे आणि सकाळी मंदिरामध्ये जे आहे ते शिर्डी माझी पंढरपूर आरती झाल्यानंतर जे आहे ते दर्शन जे आहे ते सुरू होतं। श्री काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने जे आहे मागील 20 वर्षापासून ते शिर्डी ते पंढरपूर हा बाबांच्या नावाने पालखी सोहळा जो आहे तो आयोजित केला जातो। आत्ता जे या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं प्रस्थान जे होणार आहे आणि त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठीचा हा कार्यक्रम होता। साईबाबा संस्थांच्या वतीने जे या पालखी सोहळ्यासाठी हा पालखी सोहळा जो आहे चांगल्या रीतीने कसा होईल, भव्य दिव्य कसं होईल, जे वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो संस्थांच्या वतीने केला जातो। जे वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचा हा प्रवास जो आहे अत्यंत आनंददायी आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पाडू यासाठी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे मनपूर्वक शुभेच्छा।
साईबाबांचा पालखी सोहळ्याचा प्रवास हा शिर्डी ते पंढरपूर हा 16 दिवसाचा प्रवास आहे आणि 3 दिवस आम्ही त्या ठिकाणी उत्सव करत असतो आणि द्वादशीला परत आपल्या गुरुपौर्णिमेला शिर्डीला येत असतो. अशा प्रकारचा हा सोहळा आमचा आजपासून सुरू झालेला आहे प्रस्थानच्या रूपानं. किती वर्षापासूनची ही सगळी हा- परंपरा आहे आणि अशा पद्धतीने साईनामाचा जयघोष या पालखीत दिसून येतो. हा गेले 20 वर्षापासून आम्ही हा पालखी सोहळा संस्थांच्या वतीनं अथवा सहकार्याने सुरू केलेला आहे. कारण साईबाबा एक विश्वसंत आहेत, म्हणून अशा विश्वसंतांची पालखी ही पंढरपूरला जावी अशा बऱ्याच साई भक्तांची इच्छा होती. परंतु या ठिकाणी प्रथा होती की बाहेरच्या पालख्या येतात आणि इथून काही बाहेर जात नाहीत. परंतु योगायोगानं असा एक साईबाबांनीच प्रेरणा देऊन का होईना इथली पालखी मुंबईला गेली, नाशिकला गेली आणि तोच आम्ही धागादोरा घेतला आणि साईबाबांच्या अमृत महोत्सवामध्ये मी सुतोवाचे केलं, जाहीर केलं की बाबा मुंबईला पालखी जाती, नाशिकला पालखी जाती, अनेक ठिकाणी जाते, पंढरपूरला का जाऊ नये. तेव्हा या धर्तीवर संस्थांनी आम्हाला परवानगी दिली. फक्त एवढंच सांगलं की आम्ही मदत करतो, परंतु तुम्ही चालवा. आणि ते चालवायचं आम्ही साईबाबाच्या कृपेनं पत्करलं आणि संस्थानं मदत केली. असा 20 वर्षापूर्वी हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे आणि आज तागायत तो व्यवस्थितपणे चालू आहे. आणि आता आमचे गाडीलकर साहेब आले तेव्हापासून आणखी दुग्धशर्करा योग त्या मदतीला आणखी सुरुवात झालेली आहे आणि सुंदरपैकी आमचा वारकरी मंडळी सर्व आनंदात आहेत. आनंदात सोहळा मागच्या वर्षी गेला तसा यावर्षी तरी जाण्याची निश्चितच इच्छा आहे किंवा आशा आहे. अशा प्रकारे